महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमचे मित्र जयंतराव, व्यासपीठावरील सर्व जे उद्या मुंबईचं रक्षण करणार आहेत ते भावी नगरसेवक आणि तिन्ही पक्षाचे मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता या पहिल्या वाक्यापासूनच उद्या चर्चा सुरू होईल की राज मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणाले आणि उद्धव ठाकरे हिंदू बांधवांनो, भगिनींनो मातांनो म्हणाले. अहो, हेच तर आमचं म्हणणं आहे. कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरुवात कोणी केली, महापौर कोण होणार, त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे. जरा तपासून बघा, काही तपासायचं असेल तर. नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय. आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत आणि राजने आज अप्रतिम मांडणी केली. राज, तू जे सांगितलं की पोट भरून जेवण तुम्हाला देणार आहे, आता एवढं पोट भरल्यानंतर किंवा पोट तिडकीने त्यांनी सांगितल्यानंतर पोटाला तड लागून उपयोग नाही, डोक्यात तिडीक गेली पाहिजे. आणि ती जर जाणार नसेल तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, जय भवानी जय शिवाजी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि आजच्या सभेचं वैशिष्ट्य आहे, जसं आपल्या सगळ्यांच्या मनात आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास माहिती आहे, तसंच मला ती पहिली सभा मलाही आठवते. मी इथे खालीच माच्या मांडीवरती बसून ती सभा बघितली होती. समोर आजोबा होते, बाळासाहेब होते, श्रीकांतजी होते. काय बोलणं ऐकायला येत होतं, पण कशासाठी नेमकं काय चाललंय, मराठी माणसावरती अन्याय होतं म्हणजे नेमकं काय होतंय हे कळण्याचं वय नव्हतं. आणि आज या सगळ्या गोष्टीची जाणीव होते. काय योगायोग आहे की त्यावेळेला मी इथे समोर बसलो होतो, आज आमच्या खांद्यावरती धुरा आलेली आहे. आज सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले. आणि जयंतराव, भावकी एक झालेली आहे, आता गावकी पण एक होते. अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का. अरे, ठाकरेंचं अस्तित्व ठरवणार अजून जन्माला नाही आलं. हे बघा, समोर बसले ते खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे. ही सगळी लाचार माकडं ही कधी वाघ नाही बनू शकत. आणि आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता. का संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला आचार्य आत्रे होते, एस.एम. जोशी होते, डांगे होते आणि पहिले जे 5 जण सगळ्यात पुढे होते त्याच्यात आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते. ही आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा. आणि हे रक्तामध्ये असावं लागतं. मराठीचं प्रेम, मातृभाषेचं प्रेम हे रक्तामध्ये असावं लागतं. आणि आमच्या डोळ्यात देखत जर आमच्याच घराचे, राज्याचे, भाषेचे लचके तोडले जाताना आम्ही प्रबोधनकारांची नातवंड, बाळासाहेबांचा मुलगा, श्रीकांतजींचा मुलगा,
हे काय शेपट्या घालून घरी बसू असं या भाजपवाल्यानं वाटलं? आज जे काय राजने मांडलेलं आहे हेच तर आम्ही सांगतोय, आणि आमच्या दोघांचे शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. साहजिकच आहे, मराठीसाठी एकत्र आलोत आणि राज जे बोलत तेच सांगतोय. आमच्यामध्ये तसे वाद नव्हते, पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत. निवडणूक महापालिकेची आहे. पण भाजप काय प्रचार करते? दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक विकृत डान्स होता, त्याला रोंबा सोंबा म्हणायचे. अश्लील सगळं चाळी सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच हडतूड केल्यावरती तो बंद झाला. तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपकडे रोंबा सोंबा खेळायला लागतात. हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी, महापौर कोण होणार. मला वाटतं आदित्यने सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो. नको, चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो. जा. हे भांडवल ठेवायचं नुसतं. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक जणांना तो लढा कसा झाला, कोणी केला माहिती पण नाहीये. आपण 2010 साली इथे पाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे एक दालन केले. जाऊन मुद्दामून बघा काय अवस्था यांच्या कारभारात त्याची झालेली आहे. मी अभिमानाने सांगेन की ते दालन आपण उभं करू शकलो याचं कारण मुंबई महानगरपालिका आपल्याकडे होती. तेव्हा सगळे मोठे नेते होते. जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही नव्हता. मुळामध्ये लढणारे नाहीच. हे घरं पेटून पोळ्या भाजवणार आहेत, आगी लावायच्या, आपलीच माणसं आपल्यावरती सोडायची. रक्तपात झाला तर आपल्यामध्ये होईल, पण ते तिकडे पोळ्या भाजणार. जनसंघ कुठेही नव्हता. पण जनसंघ केव्हा घुसला मध्ये? संयुक्त महाराष्ट्र समिती जी माझ्या आजोबाने आणि सगळ्यांनी मिळून स्थापन केली होती. सगळे पक्ष हे एकत्र आले. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे. त्याही वेळेला गुजरातचा डोळा हा मुंबईवरती होताच. द्विभाषिक राज्य होतं. आणि तुम्ही हिंदू हिंदू जे म्हणता ना, त्यावेळेला मोरारजी देसाई नावाचा राक्षस जो गुजरातमध्ये जन्माला होता, तोच नरराक्षस मुख्यमंत्री होता. आणि त्यांनी दिसताच क्षणी गोळ्या घाला. गोळ्या ही माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत, त्याचा योग्य वापर करा हे आदेश देणारा मोरारजी देसाई हा हिंदूच होता. मरणारी मराठी माणसं होती. पण एक गोष्ट तुम्हाला मुद्दामून सांगतो की जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही, म्हणजे गोळीला तुम्ही, पोळीला आम्ही. पण त्या सगळ्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे होते. तसाच एक शाहीर अमर शेख हा महाराष्ट्रप्रेमी मुसलमान सुद्धा होता. आणि तो ठणकावून सांगायचा, जागा मराठा आम, जमाना बदलेगा. आणि त्यांचं पुढचं वाक्य जे आहे, 2 कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं. तो शिल्लक राहिलाय का आज मराठी माणूस? 2 कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं, हे छाती ठोकपणे दिल्लीश्वरांना ठणकावून सांगणारा अमर शेख. अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे. आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं. मला आता भीती वाटते. म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का?
आणि तो अण्णामलई आला, त्याला मला खास धन्यवाद द्यायचे. का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला. भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेला आहे. असंच ज्या वेळेला लोकसभेच्या सुमारास त्यांनी जो नारा दिला होता, आप की बार 400 पार, मी म्हटलं होतं आप की बार तडीपार. आणि त्यांच्याच खासदारांनी बिंग फोडलं होतं की 400 पार का? कारण आम्हाला संविधान बदलायचंय. संविधान का बदलायचंय? तर एका साध्या मराठी माणसाने लिहिलेलं ते संविधान. यानं तर देवाने पाठवलंय. पण एक साधा माणूस संविधान लिहितो आणि त्या संविधानाच्या आधारावरती देश चालतो, असं काय शक्य आहे? आज ही सगळी परिस्थिती तुम्हाला दाखवल्यानंतर मी जिथे जातोय, ज्या ज्या महापालिका बघतोय, रिपोर्ट घेतोय, सगळीकडे एकच हालत आहे. आपली ही सोन्यासारखी मुंबई, ज्याच्या ठेवी आपण 92,000 कोटीपर्यंत नेल्या होत्या, त्या यांनी 70,000 कोटीपर्यंत तोडलेल्या आहेत. आज आपण हे सगळं प्रदूषण बघतोय. हे नुसतं प्रदूषण नाही, हवेचं प्रदूषण नाही, हे भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे. जवळपास 3 लाख कोटींचा घोटाळा या दळबद्री भाजप आणि त्यांच्या या लाचार गद्दार सरकारने करून ठेवलेले, आपल्या डोक्यावरती मारलेले. ही निवडणूक स्पष्ट आहे. आम्हाला महापालिका पाहिजे. का पाहिजे हे आम्ही दोघं सांगतोय. भाजपला का पाहिजे? कारण ती त्यांना अदानीच्या हातात घालायची. हा एक मुद्दा झाल्यानंतर 25 वर्षामध्ये शिवसेनेने केलेली कामं आणि गेल्या फक्त 4 वर्षामध्ये यांनी धुवून टाकलेली मुंबई, हे फक्त समोर ठेवा. आणि मी ज्यांना मराठीबद्दल प्रेम तर सगळ्यांना आहेच, पण जो असाच एक मतदार आहे त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे की हे खरं आहे की हे खरं आहे. आज संपूर्ण मुंबई 90% खोदून ठेवलेली आहे. म्हणजे एक ते पर्यावरण तज्ञ आहेत, केस भट मला वाटतं त्यांचं नाव, त्यांनी सांगितलं दिल्ली ही व्हेंटिलेटरवर आहे, तर मुंबई ही आयसीयू मध्ये आहे. उद्या आपण जगायचं कसं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि ही जी काही 90% मुंबई खोदलेली आहे, इकडून मेट्रो तिकडून मेट्रो, इकडून बोगदा तिकडून रस्ता खोदलाय, तिकडे फुटपाथ खोदलाय, चालायला जागा नाही, फिरायला जागा नाही. संपूर्ण मुंबईमध्ये धूळ आणि सिमेंटचं साम्राज्य आहे. पण त्याच्या प्रदूषणात सुद्धा भ्रष्टाचार आहे. कारण या सर्व कामांसाठी जे सिमेंट वापरलं जातंय त्यातलं 50 ते 60% सिमेंट हे अदानीच्या कंपनीकडनं खरेदी केलं जातंय. तुम्ही बसा मांडत, हिंदू मुस्लिम महापौर कोण होणार, हा होणार का तो होणार, तो होणार का हा होणार. मराठी माणसाने केवळ घाम गाळून मुंबई नाही मिळवली, तर रक्त सांडून मिळवलेली मुंबई. आणि आज ते मोठे कोणी नेते राहिलेले नाहीयेत. पण आमची घराण्याची परंपरा म्हणून, एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही तुमच्यासारख्या सगळ्या सैनिकांच्या साथीने हे आक्रमण परतवण्यासाठी उभे राहिलेलो आहोत. आमच्या सोबत येणार आहात की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय. ही काही पहिली निवडणूक नाहीये. शिवसेनेला आता यावर्षी 60 वर्ष होतील. अनेक निवडणुका आल्या आणि अनेक निवडणुका झाल्या. काही शिवसेना जिंकली, काही शिवसेना हरली. भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली, हिंदुत्वासाठी केली. आणि याच व्यासपीठावरती तोही काळ आठवते, तीही मीटिंग मला आठवते, ज्या मीटिंगमध्ये शिवसेना प्रमुख जॉर्ज फर्नांडिस आणि पवार साहेब होते. युत्या होतात, आघाड्या होतात, मतभेद होतात, लोक दूर जातात. आता नितीश कुमारचं उदाहरण बघितल्यानंतर मला भारतीय जनता पक्षाला हेच प्रश्न विचारायचे की तुम्हाला हिंदुत्ववादी असलेली शिवसेना का नको, याचं उत्तर आज आम्हाला मिळते. तुम्हाला मुफ्ती मेहबूबा मुफ्ती चालते. संघ मुक्त भारत म्हणजे संघ नको म्हणणारा नितीश कुमार चालतो. मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्रबाबू चालतात. पण शिवसेना नको, याचं कारण
जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत तुम्हाला मुंबईचा घास गिळता येणार नाही हे फक्त माहिती आहे, म्हणून तुम्हाला शिवसेना नकोय. कारण आघाड्या तुटतात मी म्हटलं ना, पण पक्ष संपवण्याचा हा विकृतपणा हा शिवसेनेबरोबर त्यांनी पहिल्यांदा केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या ज्या दोन शक्ती, अरे तुमचा कुठला बँडवाले आहात तुम्ही? नुसता मोदींचे बँडवाले तुम्ही आमचा ब्रँड संपवला निघालात. आज ठाकरे तर आम्ही आहोत, एकच आहोत, पण पवार साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत. ज्या पवार साहेबांनी देशामध्ये सुद्धा एक मोठं काम केलेलं आहे, म्हणून ही दोन नावं पुसून टाकायची. हे एकदा संपले का मराठी माणूस उभाच राहू शकत नाही. पण त्यांना अजून कळलेलं नाहीये, मराठी माणूस सहनशील आहे, दयावान आहे. पण कोण जर का अंगावर आला तर शिवसेना प्रमुखांची शिकवण आम्हाला आहे, एक तर कोणावरती वार करू नका, पण जर अंगावर कोण हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका. आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती केलेली नाहीये, आम्ही कोणाचं काही हिसकावून घेण्यासाठी युती केलेली नाहीये. पण आमच्याच घरामध्ये येऊन जे दादागिरी करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज नाही उठवायचा तर काय लेंड्या टाकायच्या? आणि मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो परराज्यात जाऊन ह्यांचे जे पोपटलाल आहेत त्यांच्यासारखा दादागिरी करतोय. एक माणूस दाखवा, उभा चिरून टाकतील त्याला. पण मराठी माणसाला जो एक काही दुईचा शाप आहे, हे शिवतीर्थ आहे. आज आपण शपथ घेतली पाहिजे की त्या दुईच्या शापाला सुद्धा आपण कायमचं गाडून टाकू. शिवरायाच्या साक्षीने शपथ घेतली पाहिजे. नाहीतर औरंगजेबाचं ते वाक्य शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं ना की या पहाडी मुलखात पराक्रम मुळामध्ये शिकवावंच लागत नाही. हे मराठे या पहाडी मुलखात तमाम दुनियेला भारी आहेत, यांना पराक्रम शिकवावं लागत नाही. पण दुहीचं बीज इकडे खडकावर जरी भिरकावलं तरी एवढं रुजतं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. हा दुहीचा शाप गाडून टाकायचा आहे. आणि भारतीय जनता पक्ष, मला कालच्या मुलाखतीत प्रश्न विचारला, तुम्ही वडिलांकडनं काय शिकलात? म्हटलं मी वडिलांकडनं त्याने जे त्यांच्या वडिलांनी शिकवलेलं तेच मी शिकलोय. म्हणजे काय? म्हटलं ढोंगावरती लाथ मार. मी ढोंगावरती लाथ मारतोय, भाजपच्या ढोंगावरती लाथ मारतोय. शब्द नीट ऐका, ढोंगावरती. कारण भाजपचं हे ढोंग आहे, भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे, भाजपचं देशप्रेम हे ढोंग आहे. त्या काश्मीरमध्ये पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर अनेक माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला, त्या सिंदूरची यात्रा. बरं हल्ला कोणी केला? पाकिस्तान. मग ऑपरेशन सिंदूर. आणि थोडे दिवस गेल्यानंतर जो पाकिस्तान आपल्या देशामध्ये अतिरेकी घुसवतोय त्या पाकिस्तान बरोबर निर्लज्जपणे क्रिकेट खेळायला या शहांची चिरंजी पुढे, हे यांचं देशप्रेम. राज, तू जे सांगितलं अकोटमध्ये MIM बरोबर युती, अंबरनाथमध्ये, म्हणजे तिकडे तर कमाल झाली. उद्धव ठाकरेंनी जर काँग्रेस बरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग देवेंद्र फडणवीस, अंबरनाथमध्ये तुमचं काय असं होतं की जे तुम्ही सोडू शकलात? काय सोडलं तुम्ही? बरं मोदींच्या घरी लहान असताना ईदच्या दिवशी आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण यायचं, चांगली गोष्ट आहे. सौगाते मोदी तुम्ही वाटणार, पण आम्ही जरा कुठे काय खुट केलं, आम्ही जर अमर शेखची आठवण काढली तर आम्ही हिंदुत्व सोडलं. काँग्रेस बरोबर हात मिळवला, आम्ही हिंदुत्व सोडलं. म्हणजे भाजप काय करतंय ते अमर प्रेम, आणि आम्ही केलं तर लव जिहाद. हे ढोंग आहे. आणि काल मी संभाजीनगरला गेलो होतो.
मला हिंदू मुस्लिम किंवा या जातीपातीच्या राजकारणात ही निवडणूक न्यायची नाहीये. माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे, आदित्यला सांगतो मुद्द्याचं बोला. हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं. मी विचारलं कोण विचारतं हे? नाही, हे सगळे मिंदे फिंदे एसनशी गट बिसनशी गट जे आहेत ना ते. म्हटलं या लोकांना महापालिका दाखवली ती शिवसेनेने दाखवलेली आहे. विधानसभेमध्ये पोचले, मंत्री झाले, या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप हे मी केलं. हे अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला. पण जर का शिवसेना नसती तर ही विचारणारी माणसं आहेत, ही सगळी गद्दार, ही तर काय खान नाही येत नाही, मराठीच आहेत ना. कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्या अंगावरती येत आहे? शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं ही पुस्तिका घेऊनच आलेलो आहे आम्ही. शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, पुस्तिका छोटी आहे पण कामं मोठी आहेत. ही प्रत्येकाकडे वाटलेली आहे, प्रत्येकाकडे वाटले. अगदी शाळा जाऊन बघा, अभिमान वाटेल. महापालिकेच्या शाळा, मुंबई महापालिकेच्या शाळा कशा आहेत ते बघा. पाणी पुरवठा बघा कसा होतोय. अजून आपण 24 तास देऊ शकत नाही आहोत, पण त्याच्यात पाणी पुरवठ्यात वाढ तर नक्की करतोय. आरोग्य सेवा आहे. काल संभाजीनगरची मी तुम्हाला आठवण सांगत होतो. मला आश्चर्य वाटलं लोक तिकडे सहन कशी करतात. कारण वर्षाच्या 365 दिवसापैकी फक्त 44 दिवस संभाजीनगर शहरामध्ये पाणी येतं. बरं, संभाजीनगरचं नामांतर मी केलं, जयंतराव साक्ष आहेत त्याला. जो शिवसेना प्रमुखांचा एक आदेश होता, औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे, तो आम्ही करून दाखवलेला आहे. पण नाव संभाजी महाराजांचं दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुविधा कोण देत आहे? 4 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, जेवढी इंजिन, आता मनसेचं इंजिन आमच्याकडेच आहे. तुमची इंजिन नुसती पोकळ वाफा सोडतायत. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत मी बघितली. निवडणूक महापालिकेची आणि अजित पवारांचा फोटो आहे. नशामुक्त संभाजीनगर करू. म्हटलं पहिली तुमची सत्तेची नशा उतरवा. आणि साताऱ्यामध्ये ड्रग्सच्या फॅक्टरीवरती ज्याच्या धाड पडली त्याचं जे काय खरं खोटं आहे आमच्या सुषमाताईंनी बाहेर काढलेलं, त्याची चौकशी लावा ना. त्याची नाही लावणार. नको त्या गोष्टींमध्ये चौकशा करणार. आज तुम्हाला सांगतो, भाजपच्या एका वर्षात भाजपला एका वर्षामध्ये साधारणतः 3100 कोटी रुपये निधी मिळाला. 3100 कोटी. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय याचं पडलंय? पडले सांगतो ना. आज राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे. पण मुंबई महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास 10,900 कोटी. 10,900 कोटी म्हणजे किती झाले? 11,000 कोटींची थकबाकी येणं बाकी आहे. यांच्या तिजोऱ्या भरतायत, माझ्या मुंबईची लुटतायत. तिकडे गणेश नाईक बॉम्ब मारतायत, नवी मुंबईची तिजोरी खाली झाली. आणि म्हणून तुम्ही मुद्द्याचं बोला. आज आम्ही जे सांगतोय की आम्ही एवढ्या मुलांना मोफत शिक्षण देतोय, 8 भाषांमध्ये विविध शाळांमधून शिक्षण देतोय, आधुनिक तंत्रज्ञानाने मुलांना शिकवतोय. या ना, समोर या. आणि एक शहर तुमच्या राज्यातलं असं दाखवा की भाजप शासित शहर आहे ते मुंबईच्या बरोबरीने येऊ शकेल. दाखवून द्या, मी काही हरायला तयार आहे. पण मुद्दे सोडून बोलायचं, आपल्याला भांडवट ठेवायचं आणि अदानीच्या थैल्या भरायच्या. तुषार आपटेचा उल्लेख जो राज तू केला, अक्षय शिंदे मारला, तुम्हाला माहिती आहे ना, एन्काउंटर केला. आणि मी याच व्यासपीठावरून बोललो होतो की शिंदेना गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. ह्या संदर्भ माझा काही जणांनी वेगळ्या अर्थाने घेतला. माझं म्हणणं एवढंच होतं की गुन्हेगाराला सजाही झालीच पाहिजे.
पण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, हा संशयास्पद आता तुम्हाला वाटतोय की नाही वाटत? कारण जर का अक्षय शिंदे जिवंत असता आणि त्यांनी कदाचित या सहआरोपी असलेल्या तुषार आपटेबद्दल माहिती दिली असती, तर कोण फासावर गेला असता? पण हे पुरावे मारून टाकायचे. आणि तुषार आपटेने तिथे बदलापूरमध्ये पक्षाचं काम चांगलं केलं म्हणून या विकृताला त्यांनी स्वीकृत नगरसेवक केला. ही सगळी बजबजपुरी झालेली आहे. आम्हाला तो भाजप एक काही काळ थोडासा आपला वाटत होता, जो राष्ट्र प्रथम म्हणत होता. आता ज्या पद्धतीने सगळे गुंड पुंड त्यांच्यामध्ये जात आहेत. नाशिकमध्ये आमच्या सोबत होता तेव्हा हा सलीम कुत्ताचा मित्र, पण सलीम कुत्ताचा मित्र भाजपात गेल्यानंतर त्याचं श्वान झालं. तिकडे प्रफुल्ल पटेलला त्यांनी घेतलं, इक्बाल मिर्चीचा साथीदार. नवाब मलिक आमच्या सोबत होते तर दाऊदचा साथीदार. आणि अजित पवारांबद्दल माझं स्पष्ट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की 70,000 कोटीचे घोटाळ्याचे आरोप तुम्ही आणि मोदीजींनी त्यांच्यावरती केले. ढीगभर पुरावे तुम्ही नेऊन दिले. आता जर का केस चालू आहे असं तुम्ही म्हणताय, तर पुरावे तुम्ही दिलेत, ते आता पुरावे की जाळावे कोर्टाने एवढं सांगा. आणि त्या पुराव्यामध्ये दम असेल, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुरावे दिलेत, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. आणि नसेल तर अजित पवारांची जाहीर माफी मागा. कारण हेच तुमच्या चालचाली चाललेले आहेत. लोकांना बदनाम करायचं, आयुष्यातून उठवून टाकायचं, पक्षामध्ये घ्यायचं. म्हणजे भाजपची एवढी हालत वाईट झालेली आहे. निष्ठावंतांना आता काही किंमत राहिलेली नाहीये. निष्ठावंत सगळे उपऱ्यांच्या, म्हणजे आपण उपरे वेगळे आपल्या डोक्यावर बसवतात हे, पण भाजपच्या निष्ठावंतांच्या डोक्यावरती वेगळे, म्हणजे भाजपच्या ते जयंतराव तुम्हीच सांगितलं होतं ना, तसं त्यांचं झालं. आता कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, सगळे माखलेले, घाणीने माखलेले, लडबडलेले ही लोक घ्यायची. निष्ठावंतांनी त्यांचे लंगोट धुवायचे, सगळं साफ करायचं आणि डोक्यावरती घेऊन यांना नाचत सुटायचं. एवढंच निष्ठावंतांचं काम राहिले. ही भाजप आम्हाला मंजूर नाहीये. आता भाजपामध्ये राष्ट्र प्रथम नव्हे तर भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. गुंडागर्दी करणारे, बलात्कारी प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. आणि आपल्यामध्ये आगी लावून प्रत्येक ठिकाणी हेच होतंय. एका मोठा समाजाला डिवचायचं आणि त्याच्या विरुद्ध इतर समाजाला चिडवायचं. म्हणजे हा डिवचलेला समाज विरुद्ध गेला तरी चालेल, पण बाकीचे चिडवलेले एकत्र येऊन हे भाजपला मतदान करतील. कसं करतील हे बघायचं. मी इथल्या मुंबईकरांना, तमाम मुंबईकरांना मी आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, हा लढा आमचा आहेच, मराठी माणसाचा आहेच. पण आज मुंबईमध्ये अनेक पिढ्या राहणारे इतर भाषिक आहेत. ज्या ज्या वेळेला मुंबईमध्ये संकट येतं, नैसर्गिक आपत्ती असेल, अतिरेकी हल्ला असेल, तेव्हा पहिल्यांदा जात पात धर्म न विचारता त्याला वाचवायला धावून जातो तो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक धावून जातो. रक्तदान करायला पहिल्यांदा रांग लावून उभा राहतो तो भाजपवाला नाही राहत. तो तिकडे गोमूत्रासाठी लाईन लावेल, पण रक्तदानासाठी नाही लावणार. गोमूत्र प्राशन करायलाही लाईन लावतील तिकडे. माणसं मरतायत, नाही गोमूत्र प्राशन केलं तर त्याची जीव वाचतील. तुमचं हिंदुत्व. पण रक्तदान करताना सुद्धा शिवसैनिक कधी विचारत नाही की माझं रक्त कोणाला जाणार आहे. हे असे अण्णा मलाई येतील आणि जातील, मलाई खाणारे येतील आणि जातील, ओरबाडून आपल्याला काढलं जात आहे. आणि म्हणून आम्ही एक पोट तिडकीने हा लढा उभारलेला आहे. नाही तर आम्ही पण गेलो असतो ना. हे एवढं देश भरून अडाणींनी टाकलेलं आहे, त्याच्यात आम्ही आमची घरं भरली असती. काय फरक पडतोय? पण तसं जर का आम्ही झालो तर राज, तू जे बोललास की आज शिवसेना प्रमुख, आमचे आजोबा हे वर्ण आमच्याकडे बघत असतील, त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय झालं असतं? अरे ही आमची पिढी,
आम्ही काय होतो, आम्ही काय लढा उभा केला, कशा त्या खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटामध्ये आम्ही हिंमत आणि आत्मविश्वास भरला. आणि ही माझी शेलपट मुलं आणि नातवंड नाही. पण त्यांनी जे आणखीन सांगितले की जगायचं कसं, एकच दिवस जगा पण तो वाघाचा जगा, 100 दिवस शेळीच्या जगण्याला काही अर्थ नसतो. जगायचं असेल तर वाघ म्हणून जगा, आणि शेळी म्हणून जगायचं असेल तर भाजपात जा. जे गेलेत गद्दार त्यांना जाऊ दे. असे अनेक जण आले आणि गेले. जसा अस्वलाच्या अंगावरचा एक केस उपटला तरी काय फरक पडत नाहीये, केस येतच असतात. भाजपला आज राजकारणामध्ये पोरं होत नाही, हे त्यांचं शल्य आहे, आमचं नाहीये. म्हणून मोहन भागवत सांगतायत की अपत्य वाढवा, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अरे होत नाहीत, आम्ही काय करू शकतो? आम्हाला होत आहेत, तुम्हाला होत नाही. कारण मुळामध्ये जे बीज लागतं विचारांचं, ते विचारांचं बीजच भाजपमध्ये नाहीये. नेमका भाजप कशासाठी स्थापन केला गेला हेच त्यांना माहिती नाहीये. नक्की उठायचं कधी आणि बसायचं कधी हेच भाजपला माहित नाहीये. पक्ष जगणार कसा? ही आलेली सूज आहे, हा सत्तेचा माज आहे. आणि हा माज निदान एक लक्षात घ्या, इतिहास वगैरे जो काय कोण बघत असेल, काय बघत असेल मला कल्पना नाही. पण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यानंतर आपण काय बोलतो? सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावरती काय बोलतो? आणि तानाजी मालुसरे, बाजी घोरपडे यांचं नाव घेतल्यावरती काय बोलतो? मग 400 वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या कपाळावरचा जर गद्दारीचा डाग पुसला जात नसेल तर यांच्या कपाळावरचा डाग पुसायला किती पिढ्या जावे लागतील? आणि मग तुम्ही ठरवायचे, आम्ही तर ठरवलंय. छत्रपती शिवाजी महाराज होता येणं तर शक्यच नाही, त्यांचा मावळाही होता येणं शक्य नाही. पण त्यांनी जे त्यावेळेला केलं, असं काय नेमकं होतं की हे त्यावेळेला त्या मोगलांना टक्कर देणारं तेज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं? आणि त्याच मातीमध्ये आपण जन्मलेलो आहोत. आणि तोच लढा, त्याच आक्रमणाविरुद्ध आज आपल्या हातामध्ये हे शस्त्र हे आलेलं आहे. जगायचं कसं हे आपण ठरवायचं. इतिहासामध्ये नोंद आपली कशी झाली पाहिजे हे आपण ठरवायचं. आणि मला खात्री आहे की जे विचार आम्ही तुमच्या समोर मांडतो हे विचार नाही, हे सत्य आहे. आणि सत्य नाकारून जर का आज देखील कोणी पुन्हा भाजपच्या नादी लागणार असेल तर केवळ आपलंच नाही तर ते त्यांच्या पण मुलाबाळांचं आयुष्य धोक्यात घालतायत. आणि म्हणून एकच हात जोडून विनंती आहे, मी हात इतर कोणासमोर जोडत नाही, पण हे जे काय सैन्य आहे, हातामध्ये भगवा घेतलेलं सैन्य आहे, त्यांच्यासमोर मी हात जोडतोय. आणि ते हात एवढ्यासाठी जोडतोय की आता वेळ आलेली आहे, हाताची घडी सोडा आणि हातामध्ये मशाल घ्या, इंजिन सोबत आहे आणि विजयाची तुतारी फुंका. आणि हे फक्त छत्रपतींचा महाराष्ट्र करू शकतो. जो सेनापती बापटांनी सांगितलं होतं ना, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. महाराष्ट्र मरू शकत नाही, महाराष्ट्र कोणी मारू शकत नाही. आणि जो राष्ट्राला मारायला येईल त्याला मारल्याशिवाय महाराष्ट्र राहत नाही, हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि तेवढंच करता ही जी काही एकजूट केलेली आहे ही त्याच्यासाठी केलेली आहे, ही गंमत म्हणून केलेली एकजूट नाहीये. आपण शपथ घेतली पाहिजे. रक्त सांडून मिळवून दिलेली मुंबई आपल्याला आहे. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवून दिलेली मुंबई आहे. आम्ही ही मुंबई तुटू देणार नाही, लुटू देणार नाही आणि झुकू देणार नाही. ही शपथ घेऊन आम्ही उद्याच्या युद्धाला सामोरं जात आहोत. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.